अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. श्री गणेशाय नमः. अध्याय 3 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. जय जय सच्चिदानंदा श्रीहरी. कृपा करावी लवकरी. तुम्ही पदंताच्या वरी कधी न कठोर झालात. तू करुणेचा सागर, तू दीनजनांचे माहेर, तू भक्तासी साचार, कल्पतरू वा चिंतामणी. ऐसा तुझा अगाध महिमा, संत गाती राघवा रामा. दास गणोसी पुरुषोत्तमा, पावा वेळ करू नका. असो बंकट लाला घरी, राहते झाले साक्षात्कारी. दीन दुबळ्यांचे कैवारी, श्री गजानन महाराज. लांब लांबूनी भक्त येती, समर्थ हाते वंदिती. मधु तेथे माशा जमती, न लगे करणे आमंत्रण. एके दिनी काय झाले, ते आता सांगतो वाहिले. महाराज होते बसलेले, निजासनी आनंदात. ती प्रभातीची होती वेळा, प्राची प्रांत ताम्र झाला. पक्षी किलकिलाटाला, करू लागले वृक्षावर. कुक्कुटाचे होती स्वन, मंद शीत वाहे पवन. वृद्ध करती नामस्मरण, शय्येवरी बैसोनिया. उदयाचली नारायण, येऊ पाहे हर्षे करुण. तेने तम पलायन, करू लागला कंदरीसी. परम भाविक सुवासिनी, रत सडा समार्जनी. वत्स धेनूस पाहोनी, तोडू लागली चऱ्हाटे. ऐशा त्या रम्य वेळेस, एक साधू शेगावास. येता झाला दर्शनास, श्री गजानन साधूच्या. तो भिकार गोसावी, मान मान्यता त्याची राहावी. कोठोनिया सांगा बरवी, श्रीमंताच्या मंडळीत. भगवी चिंधी डोक्यास, झोडी वाम बगलेस. होती एक नेसण्यास, फाटकेसी लंगोटी. मृगाजिनाचा गुंडाळा, पाठीवरी होता भला. ऐसा गोसावी बैसला, कोपऱ्यात एकीकडे. दर्शनासी भीड फार, होऊ लागली साचार. ऐशा स्थितीत मिळणार, सवड कशी त्या गोसाव्यास. तो ठाईच बैसोन, करू लागला चिंतन. म्हणे समर्थांचे चरण, दृष्टी पडणे कठीण मला. समर्थांचा लौकिक भला, मी काशीत ऐकला. आवडीने नवस केला, भांग स्वामीस अर्पिण्याचा. तो मम हेतू मनात, जिरून जाया पाहे येथ. या श्रीमान मंडळीत, माझ्या नवसास कोण पुसे. गांजाचे नाव काढिता, लोक मजला देतील लाथा. मी तो आलो फेडण्याकरिता, नवस गांजाचा शेगावी. माझ्या नवसाची ती मात, सांगू तरी कवना प्रत. येथे एकही ना दिसत, प्रेमी या शांभवीचा. जी वस्तू ज्या आवडे खरी, तिचाच तो नवस करी. आणि मानी सर्वतोपरी, हीच वस्तू उत्तम. ऐसे नाना विचार, गोसावी करी साचार. झाला होता परम आतुर, दर्शन घ्याया समर्थांचे. ते त्यांचे मनोगत, जाणते झाले समर्थ. बोलते झाले इतराप्रत, आना काशीचा गोसावी. तो पहा त्या कोपऱ्याला, आहे बिचारा दडून बसला. हे ऐकता आनंद झाला गोसाव्याला परमावधी. आणि बोलला मनात, त्रिकालज्ञ हे खरेच संत. मी जे बोललो मनात, ते सर्व यांनी जाणले. ज्ञानेश्वरी षष्ठाध्यायी जी गोष्ट कथिली पाही, की स्वर्गलोकीच्या कथा त्याही समजतात योगीवरा. त्यांचे आले प्रत्यंतर, मला येथे साचार. धन्य धन्य हा साधूवर, त्रिकालज्ञ महात्मा. न बोलता माझा नवस, जाणतील हे पुण्यपुरुष. त्यांचे प्रत्यंतर या वयास, अवधी उरला थोडका. मंडळींनी गोसाव्याला पुढे आणून उभा केला. तो महाराज बदले तयाला. काढ झोडीची पोटडी, जी 3 महिनेपर्यंत रक्षण केलीस झोडीत. त्या पोटडीचे आज येथ, हो देगा पारणी. गोसावीपदी लागला, गहीवर त्यासी दाटला. गडबडा लोडू लागला, बालकापरी स्वामींपुढे. महाराज म्हणती गोसाव्यास, पुरे आता उठवून बैस. पोटडीच्या बुटीस, काढ बाहेर झोडीच्या. नवस केलास ते वेळी, नाही लाज वाटली. आणि आता काही लावली, चाळवा चाळवी निरर्थक. गोसावी होता महाधूर्त, तो बोलला भीत भीत. जोडोनिया दोन्ही हात, ऐसे नम्र वाणीने. मी बुटी काढितो, नवस आपला फेडितो. परी मागणे मागतो, एक ते द्या दिनाला.
आठवण माझ्या बुटीची नित्य राहावी आपणासाची. हीच इच्छा मानसीची आहे ती पूर्ण करा. तुम्हा बुटीचे प्रयोजन नाही हे मी जाणतो पूर्ण. परी बालकाची आठवण राहाया बुटी स्वीकारा. भक्त जी जी इच्छा करीत ती ती ज्ञाता पुरवीत. अंजनीचा वृत्तांत आनामनी आपुल्या. अंजनी होती वानरी, तिने प्रार्थिला त्रिपुरारी, की तुम्ही यावे माझ्या उदरी. वानर होऊन शंकरा ते हराने मानिले. महारुद्र पोटी आले, अंजनीचे पुरविले मनोरथ चंद्रमौळींनी. तेथे शंकरा कारण आड न आले वानरपण. तेवी माझ्या बुटीची आठवण राहाया तिथे स्वीकारा. त्यातून तुम्ही कर्पूर गौर साक्षात आहात शंकर. म्हणून बुटीचा अव्हेर करू नको दयाळा. ज्ञानवल्ली शंकराने म्हटले आहे इजकारणी. ही इतरा आणील उणे परिभूषण तुम्हाला. महाराज किंचित घोटाळले, परी अखेर होय म्हणाले. माय पुरवी बालक लळे, वेडे वाकुडे असले जरी. गोसाव्याने बुटी काढली, हातावरी घेऊन धुतली. चिलमीत घालून पाजली, पुण्यपुरुषा गजानना. ऐशा बुटीचा वृत्तांत कथिलासे कारणासहित. तो आणून ध्यानात विचार करणे प्रत्येकी. काही दिवस राहून गेला गोसावी निघून, आपणा धन्य मानून रामेश्वरा कारणी. ऐसी गांजाची पडली प्रथा, ते ठाई तत्वता. परी व्यसनाधीनता नच आली समर्थाते. पद्मपत्राची ये परी, ते अलिप्त होते निर्धारी. नये कोणास त्याची सरी, खरेच अति थोरते. वेदरुचा अस्खलित, उदात्त अनुदात्त स्वरासहित. कधी म्हणाव्या मुखी सत्य, कधी त्याचे नाव नसे. वेदाक्षरे पडता श्रवणी, साशंक व्हावे वैदिकांनी. याच एका अनुमानी गजानन होते ब्राह्मण. कधी गवया समान, अन्य अन्य रागातून. एकाच पदाते गाऊन दाखवावे निजलिले. चंदन चावल बेलकीपतिया, प्रेम भारी या पदाठाया. ते आनंदात येऊनिया वरच्यावरी म्हणावे. कधी गणगणाचे भजन, कधी धरावे नुसते मौन. कधी राहावे पडून शय्येवरी निचेष्टित. कधी वागावे पिशापरी, कधी भटकावे कांतारी. कधी शिरावे जाऊन घरी एखाद्याच्या अवचित. असो त्या शेगावात जानराव देशमुख विख्यात. होता त्याचा प्राणांत, व्हावयाचा समय आला. व्याधी शरीरी बळावली, शक्ती पार निघून गेली. प्रयत्नांची कमाल केली, वैद्यांनी ती आपुल्या. नाडी पाहून अखेर आपता कळविला समाचार. प्रसंग आहे कठीण फार, नसे आशा वाचण्याची. आम्ही प्रयत्न केले अति, परी यश ना आले तीळरती. यांना आता घोंगड्यावरती काढून ठेवा हेच बरे. ते ऐकता अवघे आप्त, दुःख करीती अत्यंत. जानरावा आम्हा प्रत, सोडून तू जाऊ नको. तुझ्या प्रित्यर्थ नवस केले, नाना दैवता लागी भले. परीन कोणी पावले, हाय हाय रे दुर्दैवा. वैद्याने टेकिले हात, प्रयत्न झाले कुंठित. आता अखेरच्या यत्ना प्रत, करून पाहू एक वेळा. बंकटलालाची ये घरी, आहेत एक साक्षात्कारी. त्यांच्या योगे शेगाव नगरी, झाली प्रति पंढरपूर. साधूने आणिल्या मनात, काय एक नाही होत. सच्चिदानंद बाबा प्रत, ज्ञानेश्वरांनी उठविले. त्यांचे पहा प्रत्यंतर, जा कोणी जोडा कर. नका करू रे उगा उशीर, वेळ अंत समयाशी. ते ऐकता एक आप्त, आला बंकट सदना प्रत. जानरावाची हकीकत बंकटलाला कथन केली. जानराव देशमुखाचा, समय अंतकाळाचा. आला आहे जवडिसाचा, म्हणून आलो तुम्हाकडे. महाराजांचे चरणतीर्थ, द्या कृपा करुणी मजप्रत. ते तीर्थ नोहे अमृत, होईल वाटे जानरावा. बंकटलाल म्हणे त्यावरी, ही गोष्ट ना माझ्या करी. तुम्ही करावी अत्यंदरी, विनवणी आमुच्या वडिलाला. जैसे त्याने सुचविले, तैसे आपते तात्काळ केले. भवानी रामा विनविले, द्याया तीर्थ समर्थांचे. भवानीराम सज्जन, होता मनाचा दयाळू पूर्ण. दुसऱ्याचे दुःख ऐकून सज्जनतेच विव्हळ होती. प्याल्यामध्ये भरून पाणी, समर्थांच्या लाविले चरणी. आणि केली विनवणी, तीर्थ देतो जानरावा. समर्थे तुकविली मान, तीर्थ पाजिले नेऊन. जानरावा कारण घरघर घशाची बंद झाली. हात हलवू लागला, किंचित डोळा उघडिला.
उतार पडू लागला तीर्थ प्रभावे देशमुखासी. तो पाहता प्रकार आनंदले नारी नर. सत्पुरुषाचा अधिकार आला कडून सर्वांसी. मग औषधी बंद केली तीर्थी भिस्त ठेवली. ज्या योगे लाभती झाली आरोग्यता जानरावा. 8 दिवसांमाझारी जानराव झाला पहिल्या परी. भवानी रामाची ये घरी आला दर्शना समर्थांच्या. पहा संतांचे चरणतीर्थ साधनात झाले अमृत. संतन ते साक्षात देव कलियुगीचे. येथे एक ऐसी शंका उत्थान पावे सहज देखा. श्री गजानना सारिखा संत होता शेगावी. मग तो तेथे असताना गेले न पाहिजे कोणी जाना. यमाजी पंताची या सदना परी हाच आहे कृतर्क. संत मृत्यू ना टाळीती निसर्गाप्रमाणे वागती. परी संकटाते वारीती आगंतुक असल्यास ते. सच्चिदानंद बाबासी ज्ञानेशे उठविले नेवाशाशी. परी ते अखेर आळंदीसी देह ठेविते झाले हो. याचे रहस्य इतुकेची आहे. हे गंडांतर टाळीती पाहे. ते टाळणे काहीच नोहे अशक्य संत पुरुषाला. मृत्यूचे 3 प्रकार आहेत जगी साचार. त्याची नावे क्रमवार देतो तुम्हा कारणे. आध्यात्मिक, आधिभौतिक आणि तिसरा तो आधिदैविक. या तिघांमाझी बलिष्ठ देख आध्यात्मिक मृत्यू असे. आधिभौतिकाची तयारी कुपथ्याने होते खरी. नाना प्रकारच्या शरीरी व्याधी निर्माण होतात. त्याचा जोर झाल्यावर मृत्यू येतो अखेर. त्या मृत्यूचा परिहार करिता येतो औषधीने. मात्र औषधी देणारा शास्त्रज्ञ असला पाहिजे पुरा. औषधीचा पसारा आहे अवगत जयासी. ऐसा वैद्य भेटल्यास आधिभौतिकाचा होय नाश. तैसे आधिदैविकास नवस सायास घालविती. हे गंडांतर रूपाचे मृत्यू 2 प्रकारचे भौतिक आणि दैविकसाचे. हे आहेत ख्यात जगी. मृत्यू जो का आध्यात्मिक तो कवनाच्याने न टळे देख. पहा अर्जुनाचा बालक कृष्णासमक्ष पडला रणी. तैसा जानरावाचा मृत्यू गंडांतर स्वरूपाचा होता तो टाळीलासाचा. समर्थ तीर्थ देवोनिया म्हणजे गंडांतरा कारण निवारिती साधुचरण. तेच आले घडोन शेगावा माझारी. काही मृत्यू नवसांनी टाळीता येतो या जनी. परी तो नवश्रद्धेनी केला पाहिजे विबुध हो. श्रद्धापूर्ण असल्यावरी तीच मृत्यू टाळी खरी. श्रद्धाच अवघ्या माझारी सर्व बाजूनी श्रेष्ठ असे. चरण तीर्थ साधूंचे तेही टाळे मृत्यूसाचे. वरील 2 प्रकारचे परी तो साधू पाहिजे. साधू असल्या वेशधारी ऐसी न होय गोष्ट खरी. माती न होय कस्तुरी हे ध्यानी असू द्या. षडविकार धुतल्याविना अंगी साधुत्व येईना. आणि साधुविन होईना अघटित कृत्य केव्हाही. म्हणून बहुरूप्या कारण जपणे आहे अवश्य जाण. उगीच पाहून पिवळेपण सोने पितळेस मानू नका. गजानन नव्हते वेशधारी ते पूर्ण साक्षात्कारी. म्हणून तीर्थाने झाली बरी व्याधी जानरावाची. देशमुख बरा झाल्यावर भंडारा घातिला थोर. साधू प्रित्यर्थ साचार बंकटलाला चिये घरी. तीर्थे देशमुख बरा झाला परी स्वामीशी पेच पडला. त्यांनी मनासी विचार केला तो ऐका येणे रीती. कडकपणा धरल्याविना ही उपाधी टळेना. स्वार्थ साधू प्रपंचिकांना साधुत्वाची चाड नसे. त्या दिवसापासून आणू लागले अवसान. स्वामी महाराज दयाघन वरपांगी कडक झाले. हा त्यांचा कडकपणा असह्य झाला इतरांना. परी त्यांच्या भक्तांना काही न त्याचे वाटले. जेवी नरसिंह अवतार इतरांचे वाटला क्रूर. परी कयाधूचा कुमार मुडीनं भ्याला त्या रूपा. वाघीण इतरा भयंकर. परी तिचे जे का असेल पोर ते तिच्याच अंगावर निर्भयपणे क्रीडा करी. असो आता गोष्ट दुसरी सांगतो मी तुम्हा खरी. कस्तुरीच्या शेजारी बसल्या माती मोल पावे. चंदनाचा शेजार असला थोडा बहुत हिवर. वासित होतो साचार हा न्याय निसर्गाचा. वासित हिवर झालेला चंदन मानील आपणाला. तरी त्याच्या फजितीला पारावार न राही पुढे. जेथे ऊस निपजतो तेथेच निवडुंग उगवतो. जेथे मोगरा वाढतो तेथेच येतो पिंगुड. जेथे साधू सज्जन तेथेच मैंद निर्माण. हिरेगारा एकवटून खानी माझी राहती. स्थान एक म्हणून किंमत नाही समान. तेज हिऱ्याची हिऱ्या लागून भूषवीन गारेला. गारती गारच राही
पायाखाली तुडविली जाई, अशी स्थिती कधी न येई अमोलिक हिऱ्याला. श्री गजाननाचे सान्निध्य ऐसाच होता एक मैंद. संत सेवा हाच मद, अंगी ज्याच्या भरला असे. तो सेवा करी वरी वरी, भाव निराळा अंतरी. मिठाई पेढे सावरी, समर्थांच्या नावावर. भक्तगणास ऐसे म्हणे, मी समर्थ कृपेचे पोसणे. प्रत्येक काम माझ्या विने होत नाही ये ठाया. मी कल्याण समर्थाचा, अत्यंत आहे आवडीचा. कधी न खाली जावयाचा, शब्द माझा त्यांच्या पुढे. चिलीम त्यांची मीच भरी, खाण्यापिण्याची तयारी निजांगे मीच करी. अत्यंत मी आवडीचा, ऐसे लोकांस सांगत असे. आपला सवरात करीत असे. त्या अधमाचे नाव असे माडी विठोबा घाटोड. महाराज स्वयंमेव शंकर, हा बनला नंदिकेश्वर. हमेशा करी गुरगुर, आल्या गेल्या भक्तांवरी. ते अंतर्ज्ञानांनी जाणिले सर्व समर्थांनी. कौतुक केले एके दिनी, ते ऐका विबुध हो. परस्त काही मंडळी शेगावी दर्शना आली. तो मूर्ती होती निजलेली समर्थांची शय्येवर. हिया कुणाचा होईना, जागे करण्या समर्थांना. मंडळीस होती जाना, त्वरा पुढे जाण्याची. ते कुजबूज करू लागले, विठोबाला विनविते झाले. विठोबा आम्हा पाहिजे गेले, येथून आत्ताच परगावा. काम निकडीचे आहे फार, कैसा करावा विचार. महाराज तो शय्येवर, अस्ति निंद्रिस्त जाहले. त्यांचे दर्शन घेतल्याविना आमचा पाय निघेना. हे अवघड काम होईना, तुझ्या वाचून ये ठाई. तू समर्थांच्या शिष्यात, मुख्य धोरणी महाधूर्त. तुला आम्ही जोडितो हात, एवढे काम करावे. ऐशा त्या स्तुतीनी विठोबा फुगून गेला मनी. त्याने जाऊन तक्षणी महाराजांशी उठविले. मंडळीचे काम झाले, परी संकट ओढवले. घाटोळ विठोबावरी भले, कर्म जैसे तैसे फल. समर्थांच्या हाती काठी, एक होती भली मोठी. तीच त्यांनी घातली पाठी. त्या विठोबा माड्याच्या, म्हणती बेटा माजून गेला. आपुली स्थिती विसरला, या लुच्च्याने आरंभिला. उघड उघड व्यापार की, मला लावितो उपाधी. घंटे आणून बांधितो मठी. घुमारे घाली कधी कधी, ऐसा अति नीच हा. त्या घुमाऱ्याचे बक्षीस घे, मी देतो तुला खास. तुझवरी केल्या कृपेस, होईल प्रभूचा अपराधी. सोमाला साखर मानू नये, विषाजवळ करू नये. तस्करासी लेखू नये, निज कंठीचा ताईत. ऐशा रीती ठोकला, छड्याखाली घाटोडाला. विठोबा तो पडाला, पुनः आला मागुती. खरे जे का असती संत, ते ऐसेच करीतात. ढोंगी मात्र जातात, अशाची या करामध्ये. म्हणजे अधिकारा वाचून, ढोंगी बैसती होऊन. संत नांदी लावण्याजन, ऐसे प्रकार कितीतरी. मतलबी त्यांना साथ देती, उदो उदो त्यांचा करीती. भलभल ते सांगताती साक्षात्कार ढोंग्याचे. तेने दोघांचे काम होई, अपार पैसा मिळविला जाई. परी ही प्रथा बरी नाही, समाज जाईल रसतळा. खरे जे का असती संत, ईश्वराचे निस्सिम भक्त. त्यांना न मुळी आवडत सान्निध्य त्या षडांचे. पतिव्रतेसी शेजार, कसबिनीचा का पटणार. सोन्याप्रती अलंकार, काय शोभती कथलाचे. संत षडाते राखिती, परीन त्याला महत्त्व देती. ती जगातील एक व्यक्ती, कृतकर्म भोगण्या आली असे. ऐसे मानसी समजून, त्याविषयी धरिती मौन. जेवी निवडुंगा लागून, स्थानभूमी देते हो. मोगरा निवडुंगा आणि शेर, ही जमिनीची लेकर. परी किमतीचा प्रकार, निरनिराळा तो तिघांचा. मोगऱ्याचे संरक्षण, करीती निवडुंगाचे दहन. चिलटांसाठी बांधून, शेर ठेविती दारावरी. तेवी संत भूमीवरी, रक्षण अवघ्यांचे करीती जरी. किमती माझी ठेविती परी, गुणाप्रमाणे भेद पहा. नशीब विठोबा घाटोळाचे, अति खडतर होते साचे. पाय लाभून साधूचे, दैवे दूर झाले की. जरी तो ना ढोंग करिता, तरी योग्यतेप्रती चढता. संताची ती योग्यता, त्याने मुळी ना जाणिली. कल्पवृक्षाच्या तडवटी, बसून इच्छिली गारगोटी. वा मागितली करवंटी, कामधेनूपासून. ऐसे न कोणी करावे, संतापासी राहून बरवे. तेथे विचारा ठेवावे, अहर्निशी जागृत. हा दासगणू विरचित, श्री गजानन विजय ग्रंथ. तारक हो भवाब्धीत, अवघ्या भाविका कारणे. श्री हरिहरार्पणमस्तु. शुभं भवतु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य तृतीयोऽध्याय समाप्तः. अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज
योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. श्री गणेशाय नमः. अध्याय 4 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. हे सर्व साक्षी सर्वेश्वरा, नीलकंठा गंगाधरा, महाकाल त्र्यंबकेश्वरा, श्री ओंकारा पावमशी, तू आणि रुक्मिणीश एकतत्व आहा खास. तोय वारी म्हटल्यास काय जली भेद होतो, तैसी तुमची आहे स्थिती. तंतोतंत जगतपती, जैसी ज्याची मानेल मती, तैसा तो तुझ बाहत. अनन्य भावे बाहता, तू पावशी आपुल्या भक्ता. माता न धरी निष्ठुरता, आपल्या वत्साविषयी कधी. मी तुझे अजानले करू, नको माया पातळ करू. तू साक्षात कल्पतरू, इच्छा पूर्ण करी हरा. बंकटलालाचे घरात असता स्वामी समर्थ, प्रकार एक अघटित आला ऐसा घडोनी. वैशाख शुद्ध पक्षाशी, अक्षय तृतीयेची या दिवशी, पितरार्थ उदक कुंभासी, देती श्राद्ध करोनिया. अक्षय तृतीयेचा दिवस वऱ्हाडातील लोकास विशेष वाटे, प्रत्येकास मोठा सण मानिती हा. त्या दिवशी काय झाले ते पाहिजे श्रवण केले. महाराज पोरात बैसले, कौतुके लीला करावया. बालका म्हणती गजानन, चिलीम द्यावी भरून. तंबाखूची मज कारण, विस्तव वरी ठेवोनिया. सकाळपासून ऐसाच बसलो, चिलीम मुळी नाही प्यालो, त्यामुळे हैराण झालो. भरा चिलीम मुलांनो. ऐसी आज्ञा ऐकता भली, पोरे अवघी आनंदली. चिलीम भरू लागली, तंबाखू आत घालून या. विस्तवाचा तपास केला, तो न सदनी मिळाला. काकी चूल पेटण्याला अवकाश होता विबुध हो. पोरे चित्ती विचार करती, आपापसात निश्चिती. कशी करावी यासी युक्ती, विस्तव पाहिजे चिलमीला. मुले पाहून चिंतातुर, बंकट करी मधुरोत्तर. अरे जानकीराम सोनार, आहे वेटाळी आपुल्या. त्यांच्याकडे तुम्ही जावे, विस्तवासी मागून घ्यावे. दुकान ते चालण्या बरवे, विस्तव लागतो आधी त्या. आधी पेटते बागेसरी, त्यांच्यापुढे दुकानदारी. ही सोनाराची रीत खरी, आहे ठावे की तुम्हाला. पोरांनी ते ऐकले, जानकीरामाकडे आले. विस्तव मागू लागले समर्थांच्या चिलमीस. जानकीराम रागावला, लेकरासी बोलता झाला. अक्षय तृतीयेच्या सणाला देन कोणा विस्तव मी. पोरे म्हणाली त्यावर, जोडूनिया आपुले दोन्ही कर. नको करू हा अविचार, विस्तव पाहिजे समर्थाला. महाराज श्री गजानन, देवांचेही देव जाण. त्यांच्या चिलमी कारण, विस्तव हा जात असे. साधू प्रती काही देता, तेथे अशुभाची नसे वार्ता. उगीच व्यवहारिक कथा सांगत आम्हा बसू नको. आम्ही आहो मुले लहान, तू मोठा आमच्याहून. ऐसे साच असून, हे न कैसे कडे तुला. विस्तव तू देशील जरी, भाग्य येईल तुझ्या घरी. चिलीम पिऊन तृप्त जरी झाले गजानन महाराज. ते सोनारेनं ऐकिले, अद्वा तद्वा भाषण केले. ज्यांचे जवळ मरण आले, त्यांचे पाय खोलाकडे. सोनार म्हणे बालकासी, गजानन कशाचा पुण्यराशी. त्या चिलीम बहादरासी, साधू म्हणून सांगू नका. गांजा तंबाखू पीत बसतो, नग्न गावात हिंडतो. वेड्यापरी चाळे करीतो, पितो पाणी गटाराचे. जात गोत नाही त्याला, ऐशा वेड्या पिशाला. मी साधू मानण्याला नाही मुळी तयार. बंकटलाल खुळावला, नादी त्याच्या लागला. नाही देत विस्तवाला, मी तयाचे चिलमिसी. तो आहे ना साक्षात्कारी, मग विस्तव कशाला पाहिजे तरी. आपुल्या कर्तृत्वे का न करी, विस्तवाती निर्माण. साधूनाथ जालंधर, पीत होते चिलीम फार. परी विस्तवासाठी घर घर, ना हिंडले कदा ते. जाजा उभे न रहा येथ, विस्तव ना मिळे तुम्हा प्रत. नाही मला किंमत त्या तुमच्या पिशाची. पोरे विन्मुख परत आली, महाराजांशी निवेदिली. हकीकत जिका झाली सोनाराचे दुकानात. ती ऐकता हास्यवदन, करीते झाले दयाघन. नाही आपणा प्रयोजन, मुळीच त्याच्या विस्तवाचे. ऐसे म्हणून घेते झाले, चिलीम आपुल्या हाती भले. बंकटलालासी बोलले, काडी एक वरती धरी. बंकट म्हणे गुरुराया, थोडे थांबा परम सदया. विस्तव देतो करोनिया, काडी घासून आता मी. काडी घासल्या वाचुनी,
कदा न प्रगटे अग्नी म्हणून केली विनवणी, ती मनास आना समर्था. महाराज बोलले त्यावर, उगीन करीत चरचर, नुसती काडी धरणे वर, तिला मुळीच घासू नको. बंकटलाले तैसे केले, नुसत्या एका काडीस धरिले, चिलमीचिया वरती भले, समर्थ आज्ञा म्हणून. तो काय झाला प्रकार, ऐका तुम्ही श्रोते चतुर. प्रगट झाला वैश्वानर, काडी नुसती धरतावरी. काडी प्रति विस्तवाचा, अंशही नव्हता साचा. हा प्रभाव शक्तीचा, महाराजांच्या लोकोत्तर. काडी तैसीच राहिली, चिलीम तीही पेटली, कशाचीही नाही उरली, जरूर जरूर खऱ्या साधूला. याचे नाव साधुत्व. उगीच नव्हते थोतांड मत. आता सोनाराचे घरात, काय झाले ते ऐका. या अक्षय तृतीयेला, मान विशेष चिंचवण्याला, जेवी वर्ष प्रतिपदेला, महत्त्व निंबू फुलांचे. असो भोजना बैसली पंगत, चिंचवणे वाढले द्रोणात. तो प्रकार ऐसा अघटित, घडून आला तो ऐका. त्या चिंचवण्या माझारी, अळ्या दिसल्या नानापरी. बुजबुजाट झाला भारी, किळस वाटली सर्वांना. लोक उठले पात्रावरून, अवघ्या अन्नात टाकून. सोनार बसला अधोवदन, कारण काही उमजेना. चिंचवण्याच्या संगे भले, अवघे अन्न वाया गेले. मग त्या कोडे उमगले, ऐसे व्हाया मीच कारण. मीन साधूसी विस्तव दिला, त्याचा प्रत्यय तात्काळ आला. गजाननाची अगाध लीला, मीन खचित जाणिली. गजानन जान्हवी नीर, मी त्या मानिले थिल्लर. गजानन राजराजेश्वर, मी त्या भिकारी मानिले. त्रिकालज्ञ गजानन, मी त्या मानिले वेडापूर्ण. कल्पतरू कारण, मी बाभुड मानिली. गजानन हा चिंतामणी, मी लेखनी गार जाणी. गजानन हा कैवल्यदानी, मी ढोंगी मानिला हो. हाय हाय रे दुर्दैवा, त्वा कैसा साधिला दावा. माझ्या हातून संतसेवा, हो ना तू दिलीस. मसी असो हा धिक्कार, मी भारभूत साचार. जन्म पावलो भूमीवर, द्वयपायाचा पशु मी. आज माझ्या भाग्यकाळी, बुद्धी कशी चढती झाली. सुयोगाची दवडिली, वेळ आलेली म्या करे. काही असो आता जाऊ, समर्थांचे पाय पाहू. पदी त्यांच्या अनन्य होऊ, क्षमा मंतुची मागावया. ऐसा विचार करूनी, सवे घेऊनी चिंचवणी. बंकटलालाच्या सदनी, आला हकीकत सांगावया. अहो शेठजी बंकटलाला, आज माझा घात झाला. पहा या चिंचवण्याला, आत किडे पडले बहु. माणसे उठली उपोचित, तेने झाला श्राद्धघात. हे ऐसे व्हावया कृत्य, माझा मीच कारण असे. आज सकाळी चिलमीला, मी नाही विस्तव दिला. पोरे मागत असता भला, समर्थांच्या चिलमीस्तव. त्याचेच हे आहे फळ. चिंचवणी नासले सकड, ते ऐकून बंकटलाल, बोलू लागला येणे रीती. तुम्ही न चिंचोके पाहिले, ते असतील किडलेले. म्हणून हे नास्ते झाले, तुमचे चिंचवणी वाटे मला. सोनार म्हणे ऐसी शंका, शेठजी तुम्ही घेऊ नका. नवी चिंच होती देखा, मग चिंचोके किडके कसे. जी मी चिंच फोडिली, तिची टरफले अजून पडली. चिंचोक्याची रास झाली, मर्जी असल्या पहा चला. आता इतुकीच विनंती आहे शेठजी तुम्हाप्रती. मला नेऊन पायावरती, घाला शीघ्र समर्थांच्या. क्षमा मंतुची मागेन, अनन्य भावे करुण. साधू दयेचे परिपूर्ण, सागर मूळचेच आहेत की. समर्थापुढे भीत भीत, जानकीराम गेला त्वरित. घातले त्याने दंडवत, अष्टांगेसी समर्था. आणि म्हणाला दयाघना, तुला येवो माझी करुणा. मी अपराध केले नाना, त्याची क्षमा करावी. साक्षात उमानाथ, नांदसी या शेगावात. ज्याची होती मजला भ्रांत, ती त्वा आज निवटिली. माझे अपराधरूपी अवघे तृण, जाडी कृपा कृशाने करुण. समर्था आज पासोन, मी ना टवाळी तुझी करी. जी शिक्षा आज केली, तेवढीच मजसी पुरे झाली. तू अनाथांचा आहेस वाली, आता अंत पाहू नको. महाराज बोलले त्यावर, खोटे न सांगे तिळभर. तुझे चिंचवणी आहे मधुर, किडे न पडले त्यामध्ये. ते ऐकता अवघ्यांनी, पाहिले ते चिंचवणी. पहिला प्रकार मावळोनी, गेला होता ते दवा. अवघ्यांप्रती आश्चर्य झाले, समर्थांचे महत्त्व कळले. हा हा म्हणता पसरले वृत्त हे त्या गावामध्ये.
ज्यांच्या त्यांच्या तोंडी मात हीच निघू लागली सत्य. कस्तुरीचा नाही येत वास झाकाया कवनाती. चंदू मुकीन नावाचा गृहस्थ एक शेगावचा. निस्सिम भक्त समर्थांचा त्याची कथा ऐकाही. श्रोते ज्येष्ठ मासात सभोवार बसले भक्त. अति आदरे जोडून हात दृष्टी ठेवून पायावरी. कोणी आंबे कापिती, कोणी फोडी हातात देती, कोणी पंख्याने घालिती वारा समर्था कारणे, कोणी वाटिती खडी साखर, कोणी गळ्यात घालिती हार, कोणी चंदन थंडगार लाविती अंगी साधूच्या. तई महाराज म्हणाले चंदूला, हे आंबे नकोत मला. 2 कान्हवले उतरंडीला आहेत तुझ्या ते आण जा. चंदू बोले कर जोडून, आता कान्हवले कोठून, इच्छा असल्या तळून ताजे आणि तो गुरुराया. तई महाराज बदले वाचे, नाही कारण ताज्याचे. पाहिजेत तुझ्या उतरंडीचे कान्हवले मज खावया. जा वेळ करू नको, उगीच सबबी सांगू नको. गुरुपाशी बोलू नको, खोटे वेड्या यत किंचित. त्या मुकीन चंदूप्रती लोक अवघे बोलती, जाये पाहून शीघ्र गती. खोटी न होय संतवानी. चंदू घराप्रती गेला, कांतेस पुसू लागला. 2 कान्हवले उतरंडीला आहेत काय रंभोरू. तई बोले अंगना, होऊन गेला 1 महिना. आता कान्हवले आपल्या सदना मिळतील कशाचे. अक्षय तृतीया दिवशी भले कान्हवले मी पतिराया केले. ते न आता राहिले, संपून गेले त्याच दिनी. मर्जी असल्या नवे करीते, समर्थास्तव तळून देते. ही पहा मी ठेविते कढईनाथा चुलीवर. तुम्ही थांबा क्षणभर, सामान अवघे तयार. नको पाहण्या बाजार कान्हवल्याच्या साहित्यासी. चंदू बोले त्यावरी, ताजे नकोत सुंदरी. जे तू उतरंडी माझारी 2 ठेविले तेच दे. समर्थांनी ऐसेच कथिले, तेच मी तुझं निवेदिले. आठवण करून चांगले पहा काही एधवा. ऐसे ऐकता पती वचन, कांता गेली घोटाळून. करू लागली शोधन कान्हवल्याचे चितातरी. कान्हवल्याचा शोध करिता आठवण झाली तत्वता. उघड म्हणे थांबानाथा सत्य गिरा समर्थांची. 2 कान्हवले होते उरले, ते मी उतरंडीस ठेविले. त्यांचे स्मरण नाही उरले, सगळ्या महिन्यात मज लागी. त्यास महिना होऊन गेला, असेल बुरसा वरी आला. ते खाण्याच्या उपयोगाला राहिले नसतील अनुमात्र. ऐसे बोलून तात्काळ उठली, उतरंड सर्व धांडोळली. कान्हवले ते ठेवलेली कळशी होती खापराची. आत जो पाहिले न्याहाळून, तो दृष्टी पडले तिच्या 2 कान्हवले जे सुकोन गेले होते थोडके. बुरसा मुळीच नाही आला. श्रोते या कान्हवल्याला बट्टा संत वाणीला नाही लागला कधी जगी. कान्हवल्या ते पाहून उभयतांचे हर्षले मन. धन्य साधू गजानन महासमर्थ सिद्धयोगी. चंदू कान्हवले घेऊन आला, समर्थांसी अर्पिता झाला. लोक करीती आश्चर्याला त्यांच्या कृती ते पाहून. लोक म्हणती गजानन खचित असती त्रिकालज्ञ. भूत भविष्य वर्तमान यासी अवघे कळतसे. चंदूच्या त्या कान्हवल्यासी सेविते झाले पुण्यराशी. राम शबरीच्या बोरासी जेवी झाला भक्षिता. शेगावच्या दक्षिणेसी चिंचोली गाव परियेसी. तेथील एक रहिवासी माधव नामे विप्र होता. वय ज्याचे 60वर, अवयव झाले क्षीण फार. तरुणपणी संसार हेच होते ब्रह्म ज्याचे. प्रारब्धाच्या पुढारी कोण जातो भूमीवरी. ब्रह्मदेवे जिका खरी लिहिली अक्षरे तेच होय. माधवासी न कोणी उरले, कांतापुत्र मरून गेले. म्हणून विरक्त जाहले मन दयाचे संसारी. जिका होती चिजवस्त, ती अवघी केली फस्त. म्हणे आता माझी गत, होईल कैशी देवदेवा. म्या हमाधुमीचा संसार केला, तो आता अवघा निमाला. आठविले कधी नाही तुला, एक क्षणही दीनबंधू. आता माझा वाली कोण, दीनदयाळा तुझ वाचून. माझे हे अरुण्य रुदन, तुझविन देवा कोण ऐके. ऐसा अनुताप धरून पोटी, शेगावी आला शेवटी. गजाननाच्या द्वारवंटी, हट्ट धरून बैसला. आरंभिले उपोषण, अन्न पाण्याते त्यागून. वदनीवदे नारायण, खंडन पडे तयाला. ऐशापरी एक गेला, दिवसपरी नाही उठला. तही महाराज वदले तयाला, हे करणे उचित नसे. हेच हरीचे नामस्मरण, कान केले मागे जाण. प्राण देहाते सोडून, जाता वैद्य बोलाविसी. तरुणपणी ब्रह्मचारी, म्हातारपणी करिसी नारी.
अरे वेळ गेल्यावरी नाही उपयोग साधनांचा, जे करणे ते वेळेवर करावे की साचार. घर एकदा पेटल्यावर कूप खणणे निरर्थक. ज्या कन्यापुत्रासाठी तू केलीस आटाआटी, ते अवघे गेले शेवटी टाकून या तुझ लागी. अशाश्वताचे पोषण केले शाश्वता विसरून, त्या कर्माची तुझ लागून फळे भोगणे भाग असे. ती फळे भोगल्याविना सुटका तुझी होईना. देहा टाकून हट्टीपणा विवेक काही करी मनी. तेन माधवे ऐकिले हट्टासी ना सोडिले. यज्ञ लोकांचे वाया गेले, त्यासी भोजन घालण्याचे. शेगावचा कुलकर्णी करू लागला विनवणी. भोजनास चला सदनी, अन्नाविन राहू नका. तेही म्हणणे माधवाला, नाही पटले तसाच बसला. समर्थांच्या सानिध्याला नाम घेत हरीचे. रात्र झाली 2 प्रहर, तमे आक्रमिले अंबर. निशीचा तो शब्द किर्र होऊ लागला वरच्यावरी. आसपास कोणी नाही, ऐसे पाहून केले काही. कौतुक ते लवलाही स्वामी गजाननांनी. रूप धरिले भयंकर, दुसरा यमाजी भास्कर. आ पसरून माधवावर धावून आले भक्षावया. तेने माधव पळाला घेऊन आपुला जीव भला. धडकी भरली चित्ताला, छाती उडे धडधड. बुडबुडा आला तोंडासी, शब्द पुठेना वाचेसी. ऐशा पाहून स्थितीसी समर्थे धरिले सौम्य रूप. आणि बोलले गरजोन, हेच का तुझे धीटपण. तू काळाचे भक्ष जाण, असाच खाईल काढ तुला. त्याची चुणूक दाखविली, पुढची स्थिती जाणविली. तेथे पळाया नाही उरली, यमलोकात जागा तुला. माधव ऐसे ऐकता झाला विनय बोलता. यमलोकाची नको वार्ता, तेवढी माझी टाळा हो. नको नको हे जीवित, द्या धाडून वैकुंठात. हीच विनंती आपणाप्रत, महाराज माझी शेवटची. यमलोकी जे दिसणार होते, ते तुम्ही दाविले येथे. आता या लेकराते यमलोकी धाडू नका. माझ्या पातकाच्या राशी आहेत जरी बहु अशी, परी त्या जाळणे तुम्हासी नाही मुळी अशक्य. काही सुकृत पदरी होते, म्हणून पाहिले तुम्हा ते. संत भेटी ज्याला ते होते, यमलोक ना तयासी. ऐसे ऐकता भाषण, समर्थे केले हास्यवदन. महापतिता पावन, साधूच एक करीती की. श्रीमन नारायण नारायण, ऐसेच माधवा करी भजन. जवळ आले तुझे मरण, आता गाफील राहू नको. किंवा अजून वाचण्याची आस आहे तुला साची. ती असल्यास आयुष्याची वाढ तुझ्या करीतो मी. माधव म्हणे गुरुराया, नको मला आयुष्य सदया. ओखटी ही प्रपंच माया, त्यात पुन्हा गोवू नको. तथास्तु ऐसे महाराज वदले, तू जे मागसी ते मी दिले. आता तुला नाही उरले, जन्मासे येणे भूमीवर. ऐशा रीती दोघांचा संवाद गुप्त स्वरूपाचा. झाला त्या वर्णन्या वाचा, नाही माझी समर्थ. देहलोकीचे देहभान, माधवाचे निमाले जान. कित्येक बोलू लागले जन, उपवासे फिरले मस्तक. म्हणून वेडेचार करी, जनकल्पना नानापरी. उठत्या झाल्या त्या अवसरी, त्या किती म्हणून वर्णाव्या. असो माधवाचे देहावसान, समर्था सन्निध्य झाले जाण. चुकले त्याचे जन्ममरण, गजाननाच्या कृपेने. असो एक्या समयी भली, समर्थांची इच्छा झाली. ती त्यांनी निवेदिली आपल्या शिष्यवर्गाती. वैदिक ब्राह्मण बोलवा, मंत्र जागर येथे करवा. वेद श्रवणे देवदेवा, आनंद होतो अतिशय. पन्हे पेढे बर्फी खवा, भिजल्या डाळीस मीठ लावा. 1 रुपया तो द्यावा, धनपाठी ब्राह्मणाते. ऐसे भाषण ऐकिले, शिष्य विनवू लागले. ऐसे वैदिक नाही उरले या आपल्या शेगावी. सांगाल तो करू खर्च, परी अडचण आहे हीच. ब्राह्मण मिळविण्याची साच, आमचा उपाय याते नसे. महाराज म्हणाले त्यावरी, करा उद्या तयारी. ब्राह्मण धाडील श्रीहरी, तुमच्या वसंत पूजेला. मग काय विचारता, अवघे हर्षले तत्वता. झाली तयारी हा हा म्हणता, रुपये 100 झाले जमा. सामान सर्व आणिले, चंदनाचे उटणे केले. आत केशर कालविले, तैसाच आणखी कापूर. 2 प्रहरचे समयाला, ब्राह्मण आले शेगावाला. जे पदक्रम जटेला, जाणत होते विबुध हो. थाटात वसंतपूजा झाली, ब्राह्मण मंडळी आनंदली. दक्षिणा घेऊन गेली अन्य ग्रामाकारणी. संताच्या जे मनी येत, ते ते पुरवी रमानाथ. कमी न पडे यत्किंचित,
ऐसा प्रभाव संताचा बंकटलाल प्रतिवर्षी व्रतही चालवी अतिहर्षी. अजून परी शेगावासी वंशज त्यांचे करीतीही. हा दासगण विरचित श्री गजानन विजय ग्रंथ साधकासी दावपथ विमलशा हरिभक्तीचा. श्री हरिहरार्पणमस्तु. शुभम भवतु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य चतुर्थोऽध्याय समाप्त. अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय.